उन्हाळा चालू झाला की वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवतो आपण. मग ते बाहेरून आणतो किंवा घरात सुद्धा काही बनवले जातात. तर इथे आपण हिवाळ्यामध्ये जो सीझनल आपल्याला ऑरेंज मिळतो त्याचा आपण प्रेमिक्स तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 5 संत्री घेतले आहेत. तर इथे मी सीझनलच्या आपल्या पातळ साईजच्या येतात त्या घेतल्या आहेत. तुम्ही वाटल्यास जाड साईजच्या येतात त्यासुद्धा घेऊ शकता. आणि यावाल्या संत्री आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळत नाही, त्यामुळे आपण याचा आधीच प्रीमिक्स तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, आता या ज्या संत्रा आहेत त्या आपल्याला त्यांच्या साल काढून घ्यायच्या आहेत. तर इथे माझ्या सालसुद्धा काढून झाल्या आहेत. आता आपल्याला ते व्यवस्थित सोलून त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, माझ्या बियासुद्धा इथे काढून झाल्या आहेत. आणि आता आपल्याला या जे ऑरेंजेस सोडले त्याचे आपल्याला ज्यूस काढायचा आहे. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेऊ शकता. तर मी इथे एक बोल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक ज्युसरची स्ट्रेनर ठेवून त्याच्यामध्ये ते गाळून घेणार आहे. तर गाळण्यासाठी त्याच्यावरती प्रेस करण्यासाठी मी इथे जो आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याच्याने मी हे मॅश करून घेणार आहे. आणि आपण इथे बिया तर काढल्याच आहेत, तुम्ही वाटल्यास ते मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या मॅशरने दाबून दाबून असं ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर गरमीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे थंड पेय पीत असतो, तर त्यामध्ये हे सुद्धा एक ऑरेंज प्रीमिक्स ॲड करा. खूप छान ह्याचा सरबत होतो. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर हे बघा, आपला ऑरेंज ज्यूस इथे निघाला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा इझिली ऑरेंज ज्यूस आपला निघाला गेला आहे. तर आता हे ज्यूस किती निघाले ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या पुढची प्रोसेस आपल्याला त्या मेजरमेंटवरून करता येईल. तर इथे मी एक ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे हे सिरप. तर हे बघा, माझा ऑलमोस्ट ग्लास जो आहे तो भरला गेला आहे. तर त्यामध्ये आपण ऑरेंज कलरचा कलर टाकून घेणार आहोत, थोडासा कलर येण्यासाठी आपल्या ज्यूसला. तर इथे मी अगदी पावपेक्षा कमी म्हणजे 2-3 चिमूटभर एवढं मी कलर टाकला आहे. तर हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे ग्लासमध्येच. आता आपलं मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला एखादी परत किंवा ताट घेऊन त्यामध्ये हे जे ज्यूस काढला आहे आपण ते ओतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जेवढं इथे पातळ टाकणार तेवढं तुमचं प्रीमिक्स लवकर सुकणार. तर इथे मी 2 ताट घेतले आहेत. आता अर्ध मी यामध्ये टाकते आहे आणि अर्ध उरलेलं मी दुसऱ्या ताटमध्ये टाकणार आहे. तर एवढं आपल्याला पातळ करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता 1 ताट इथे माझं झालं आहे. आणि आता अर्ध मी या दुसऱ्या ताटामध्ये घालून घेणार आहे. तर हे बघा, आपलं दुसरं ताटसुद्धा इथे रेडी झालं आहे. आता आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर आपलं 1 ग्लास भरून इथे ज्यूस निघालं, तर त्यासाठी आपल्याला 2 ग्लास भरून साखर घ्यायची आहे. तर या ताटामध्ये मी 1 ग्लास घातला आहे. आता दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी दुसरा ग्लास घालून घेणार आहे. तर हे बघा, आपले दोन्ही ताट इथे साखर घालून रेडी झाले आहेत. 1-1 ग्लास मी दोन्ही ताटामध्ये टाकले. आता साखर दोन्ही ताटामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला ही जी साखर आहे ती आपण मेल्ट नाही करायची, या ज्यूसमध्ये आपल्याला मिक्स नाही करायची आहे. आपल्याला अशीच्या अशीच ठेवायची आहे. फक्त सगळीकडून ती एकसारखी करून घ्यायची आहे ताट भरून. अशा प्रकारे हे बघा, तुम्ही बघू शकता जसं मी करते आहे. तर या प्रीमिक्सला मस्त अशी टँगी टेस्ट येण्यासाठी मी इथे एक लिंबू घेतला आहे. आणि जो लिंबू आहे तो मी दोन्ही ताटामध्ये अर्धा अर्धा करून पिळणार आहे. तर हे बघा, लिंबूसुद्धा आता आपला पिळून झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे ताट आहे ते आपल्याला आता उन्हामध्ये सुकत घालायचे आहे. तर तुम्ही वाटल्यास फॅनखालीसुद्धा ठेवू शकता. फॅनखालीसुद्धा सुकतात, पण थोडा जास्त वेळ लागतो. तर मी हे अशा प्रकारे झाकून बाल्कनीमध्ये ठेवलेत, कारण की कचरा वगैरे येतो, त्यामुळे असं झाकण ठेवायचं. आणि फॅनखाली ठेवलं तर तुम्ही ओपन ठेवू शकता. आता हे बघा, पूर्ण 1 दिवस मी उन्हात सुकवल्यानंतर हे बघा थोडंफार घट्ट झालं आहे. तर 1 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं आपल्याला सगळ्या बाजूने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता खूपच ओलसर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं केल्यानंतर आपल्याला 4-4 तासानंतर हे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते पटकन सुकलं जाईल. तर तुम्ही बघू शकता इथे माझे दोन्ही ताट आता हे अशा प्रकारे हलवून झालेत. आता हे मिश्रण थोडं वाटते, त्यामुळे मी एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेत. तर इथे आता मी हे जे मिश्रण आहे ते मी फॅनखाली ठेवणार आहे. आणि आपल्याला मध्ये मध्ये 4-5 तासाने हलवायचं आहे, म्हणजे ते लवकरात लवकर सुकेल आपलं. आणि हे बघा, 3 दिवसानंतर
आपलं मिश्रण किती मस्त असं कडकडीत सुकलं आहे आणि मी फॅनखालीच ठेवलं होतं 2 दिवस. तर हे बघा मस्त असं आपलं जे मिश्रण आहे ते एकदम कडकडीत झालं आहे आणि हाताला अजिबात चिटकत नाही, कुठेही ओलावा लागत नाही आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊन याची एक फाईन पावडर तयार करायची आहे आणि मिक्सरचा भांडा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की एकदम सुका पाहिजे, म्हणजे आपली पावडर जी आहे ती ओलसर होणार नाही आणि जास्त काळसुद्धा टिकेल. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी काळा मीठ घातला आहे, तुम्ही वाटल्यास साधा मीठसुद्धा घालू शकता. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात आणि हे बघा मस्त अशी पावडर आपली इथे तयार झाली आहे, एकदम सुटसुटीत झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही पावडर तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर इथे आपला ऑरेंज प्रीमिक्स तर तयार झाला आहे, पण त्याचं ज्यूस कसं बनवायचं ते आता इथे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बर्फ ॲड करायचा आहे. तर इथे मी बर्फाचे तुकडे घेतले आहेत, तुम्ही वाटल्यास फ्रीजमध्ये थंड पाणीसुद्धा यूज करू शकता. आणि आता त्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमच प्रीमिक्स ॲड करायचा आहे. प्रीमिक्ससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी 1 मोठा चमच घेतला आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी. तर इथे मी नॉर्मल पाणी घेतलं आहे, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये आईस क्यूब ॲड केले आहेत आणि आपण साखर आणि मीठसुद्धा ऑलरेडी घालून घेतलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही, फक्त चमचने हलवायचं आणि मस्त असं थंडगार एन्जॉय करायचं या उन्हाळ्यामध्ये. चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ऑरेंज प्रीमिक्सची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.